राधे राधे सगळ्यांना. आजपासून व्हॅलेंटाईन वीक चालू झालेला आहे. आज आहे रोज डे. सो आज एक रोज घ्या किंवा रोजचा बुके जर का घेऊ शकत असाल तर रोजचा बुके घ्या आणि मिररसमोर उभं राहून ते स्वतःलाच गिफ्ट करा आणि स्वतःचं नाव घेऊन म्हणा आय लव्ह यू. कारण द मोर व्हॅल्यू यू गिव्ह टू युअर सेल्फ द मोर मनी यू अट्रॅक्ट. म्हणजे जेवढं तुम्ही स्वतःला महत्त्व द्याल, जेवढं तुम्ही स्वतःवर प्रेम कराल, तेवढीच जास्त तुम्ही पैसा स्वतःकडे अट्रॅक्ट कराल. यासाठी मला एक एक्सपिरियन्स शेअर करायची इथे इच्छा आहे. काही दिवसांपूर्वी आहे ना, मी आणि माझे हसबंड सनग्लासेस घ्यायसाठी एका शॉपमध्ये गेलो होतो. सो त्या शॉपमध्ये एंट्री केल्यावर तिथे अलग अलग ब्रँड्सचे सनग्लासेस होते. इवन जे शॉप ओनर होते ते पण कितीतरी वर्षापासून याच फील्डमध्ये होते. त्यांनी स्वतःच काही सनग्लासेस डिझाईन केले होते आणि त्यानुसार त्याचं फ्रेम वगैरे बनवून त्याच्यात अलग अलग याचे ग्लासेस टाकून त्यांनी ते पण तिथे सेलिंगला ठेवले होते. पण ते त्यांनी स्टार्टिंगला एकदम ठेवले. शॉपमध्ये एंट्री केल्या केल्या त्यांनी स्टार्टिंगला ठेवले आणि तिथे पण त्यांनी 50% ऑफ वगैरे असा बोर्ड लावला होता. त्यानंतर बाकी सर्व आम्ही ग्लासेस चेक केले. सर्व जे पसंत आलं ते घेतलं पण माझ्या हसबंडनी. त्यानंतर बाहेर निघताना आम्हाला ते 50% ऑफचा तो बोर्ड दिसला. तर एक क्युरॉसिटी म्हणून की म्हटलं हा कुठला म्हणजे 50% ऑफ वगैरे तुम्ही लावून ठेवलेला आहे, बाकी कुठल्या याच्यावर तुम्ही ऑफ वगैरे काहीच नाही लावलेलं आहे, तर काय हे आहे. आणि त्यावेळेस नेमकं तिथे कस्टमर नव्हतेच. तर म्हणून मग ते बोलले की मॅम हे मी स्वतः डिझाईन केलेले आहे आणि म्हणून मग मी इथे सेलिंगसाठी ठेवलेले आहे. म्हटलं ओके. त्याचे प्राईस वगैरे विचारले. त्यातला एक मला पसंत आला, मी घेतला पण. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही एका मॉलमध्ये गेलो. आमची ॲनिव्हर्सरी येणार होती म्हणून माझ्या हसबंडनी माझ्यासाठी गिफ्ट घ्यायला हवं म्हणून मग तिथे मला घेऊन गेले. एका पर्सच्या शोरूममध्ये गेलो. तिथे मला एक पर्स पसंत आली. पर्सची प्राईस बघून मी म्हटलं मला एवढी महाग पर्स नको आहे, कारण मी ती तेवढी यूज नाही करणार आणि ती तशीच ठेवल्या ठेवल्या खराब होऊन जाईल. सो इट्स बेटर की नको मला तेवढं. त्याच्यापेक्षा मी अजून काहीतरी कामाची वस्तू माझ्यासाठी घेते. पण काय आहे ना, मला एक वाईट सवय आहे की मला जी गोष्ट पसंत आली ती मला घ्यायची असते. त्याची कॉपी का होईना पण मला ती घ्यायची असते. म्हणून मग मी थोडंसं सर्च करायला लागली की या ब्रँडचं सेल कधी असतो किंवा काही. तर त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली की ज्या ब्रँडची पर्स मला पसंत आली होती तो ब्रँड कधीही त्याच्या वस्तू कुठलाही प्रोडक्ट सेलवर लावत नाही. या ना त्या प्रकारे ती वस्तू तो प्रोडक्ट ते लोक डिस्ट्रॉय करून टाकतात, पण ते सेलवर नाही ठेवत. कारण जर का त्यांनी ते सेलवर ठेवले तर स्वतःच्या जे इतर प्रोडक्ट्स आहेत त्याची व्हॅल्यू ते कमी करतील आणि स्वतःचं प्रोडक्ट मेंटेन ठेवण्यासाठी स्वतःचे प्रोडक्ट व्हॅल्यू मेंटेन ठेवण्यासाठी ते थोडासा लॉस सहन करतात. पण स्वतःची ब्रँड व्हॅल्यू टिकवून ठेवण्यासाठी ते जे थोडंसं आउट ऑफ फॅशन झालेल्या आहेत गोष्टी किंवा डॅमेज झालेले आहेत ते सेलवर नाही लावत. आणि यालाच तर म्हणतात मार्केटिंग. एका प्रकारे हे मार्केटिंगच करतात ते आणि स्वतःची ब्रँड व्हॅल्यू टिकवून ठेवतात. स्वतःची ब्रँड व्हॅल्यू अजून वरती वरती नेत राहतात. इथे हे एक्झाम्पल देण्यामागचं उद्देश एकच की जर का तुम्ही स्वतःची व्हॅल्यू कराल तरच लोक तुमची व्हॅल्यू करतील. तुम्हीच जर का स्वतःवर प्रेम नाही केलं, स्वतःची व्हॅल्यू नाही केली, तर लोक तुमच्यावर का म्हणून प्रेम करतील, का म्हणून व्हॅल्यू करतील. विचार करा. राधे राधे.